एक लक्षात घ्या, अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कुठलेही निर्णय घेऊ नका, कारण दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. गुरु चरित्राची हीच मोलाची शिकवण आहे. शिव शंकर शंभो. पत्नीला प्रेमाच्या धाग्यानं बांधून ठेव, कारण पतीच्या उत्कर्षाकरता पत्नीच कारणीभूत असते. कळलं का रे? कर्माचा प्रवाह अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो आणि त्या सत्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने सत्कर्मच केले पाहिजे. दुष्कर्म कधी करूच नये. मनुष्य आपण केलेल्या पाप पुण्याच्या गाठोड्यामुळे जन्मोजन्मांतरीच्या प्रवाहात वाहत जात असतो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राण त्याग होतो त्याला अनुसरून पुढचा जन्म मिळतो. मनुष्याने संकल्प रूपाने पाप कर्म केल्यास पापाचे फळ प्राप्त होते आणि पुण्य कर्म केल्यास पुण्य कर्माचे फळ प्राप्त होते.